मग आता कोण मम्मी आलेत का? कोण आलंय रे? कोण आलंय? आणि फर्स्ट टाइम असं असणार आहे की 31ला आम्ही 3 जणी एकत्र असणार आहे. 3 जणी म्हणजे आम्ही 4 जणी, म्हणजे आम्ही आपण इकडे साजरा करू. मग आता आलो तर काय आता प्लॅन करू म्हणे. आता मग आणू दे 4-5 बीर. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज ब्लॉग खूप उशिरा चालू करते मी, म्हणजे रोज असं असतं की सगळ्या म्हणजे उठल्या चालू करते, पण आज असं नाही करते मी. आज सगळी कामं झाल्यावर, सगळं काम आवरल्यानंतर, आत्ता निवांत बसल्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट करते. आत्ता वाजलेत 3:30 आणि माझं जेवण जस्ट झालं आहे. क्रियांश झोपलेला आहे. क्रियांश तो झोपलेला आहे आत्ताच. तर क्रियांश आत्ता झोपलेला आहे आणि माझं घरातलं पण सगळं आवरून झालेलं आहे. नंतर रोज तेच असते, मला हे आवरायचं, मला ते आवरायचं असं असतं, पण आज नाही आहे. सगळे घरातले कामं पण आवरून झालेले आहेत. सगळं पाठीमागं बघू शकता. किचनमधलं पण दाखवते तुम्हाला. किचन पण सगळं आवरलेलं आहे. हॉल पण आवरलेलाच आहे. मी सिरियल बघत बसले होते आणि अचानक मला फोन आला सोलापूरवरून की माझे मम्मी म्हणजे सासूबाई आणि दोन्ही जाऊबाई येत आहेत, आत्ता निघालेत तिथून. तर मी म्हटलं चला मग ब्लॉग आत्ता स्टार्ट करूया. कारण जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, काहीतरी स्पेशल असेल तर मी ब्लॉग स्टार्ट करेन. आणि हे पण सांगितलं होतं की 31चं काही सेलिब्रेशन झालं किंवा असं होणार असेल तर मी त्याचा पण ब्लॉग शूट करेन. तर आता बघूया, उद्याच आहे 31. तर आल्यानंतर बघू काही आमचं प्लॅनिंग होतं आहे, काही नाही होतं. कारण मला पण आत्ता अचानक त्यांचा कॉल आला, मलाही माहिती नव्हतं की ते येणार आहेत. तर आल्यावर बघूया, आता काही प्लॅन केलं तर केलं. यायला आत्ता निघाल्यात म्हणजे त्यांना 4 तास लागतात यायला अजून. तोपर्यंत जरा बसले. क्रियांश झोपला. क्रियांशला काही माहीत नाही याच्यातलं. तो उठल्यावर तर मी त्याला लगेच नाही सांगणार, नाही तर तो माझ्या मागं तेच लावून बसेल. तर बघू उठल्यावर सांगायचं का ते जवळ आल्यावर, का डायरेक्टली आल्यावर तो कसा होईल ना ते मला बघायचं. मग मी आता तेच करते, त्याला काही नाही सांगणार. डायरेक्टली ते येऊ दे घरामध्ये, मग मला क्रियांशचं रिॲक्शन बघायचं आणि ते मी तुमच्याबरोबर पण शेअर करीन की त्याचं रिॲक्शन काय होतं आहे अचानक सगळ्यांना समोर बघून. कारण 2 दिवस झाला तो आठवण काढतच होता की तंगी आजीकडं जायचं आहे. की आत्ता माझी मम्मी पण येऊन गेली तर तिचं पण नाव घेत होता, म्हणजे असं त्याला येत होती आत्ता आठवण. तर बघूया, मग मी आत्ता हेच करते की त्याला मी काही सांगत नाही, डायरेक्टली समोर आलेलं ना तर तेव्हा बघितल्यावर त्याचं रिॲक्शन बघूया आणि तेच मी तुमच्याबरोबर पण शेअर करेन. आता उठल्यानंतर जेवायला काय बनवायचं हे पण चाललं माझ्या डोक्यामध्ये. काहीतरी ह्यांना पण सांगितलं आत्ता कॉल करून की लवकर या तुम्ही पण, काही सामान हवं आहे मला, तर ते पण घेऊन यायला सांगितलं. ते कांदे म्हणजे बटाटे, घरातलं जे भाजीचं सामान आहे तर ते पण त्यांना सांगितलं येता येता घेऊन येतो बोलले. कारण की आईचं त्यांचं नक्की नव्हतं, तर अचानक त्यांनी ठरवलं होते. त्यामुळं बघूया आता पुढे काय होतं आहे. आणि फर्स्ट टाईम असं असणार आहे की 31ला आम्ही 3 जणी एकत्र असणार आहे. 3 जणी म्हणजे आम्ही 4 जणी, म्हणजे आम्ही 3 जाऊबाई आणि आमच्या सासूबाई. तर बघूया ह्यावेळेस काही वेगळं करता येतं आहे का, काही युनिक करता येतं आहे का बघूया. तर तुम्ही पण ब्लॉग बघत राहा आणि पूर्ण ब्लॉग बघत राहा. अरे वा वा, व्हेरी गुड. काय आणलं माझ्यासाठी? क्रियांशने माझ्यासाठी शंकरपाळी आणली आहे. शंकरपाळीचा डब्बा. हा, जॉबवरून आलाय तू? काय बोलला तू? ते खा, मेल्ट होईल. मी आता चहा घेते आणि चहा घेत होते तर शंकरपाळी खाऊशी वाटली म्हणून त्याला जस्ट सांगून बघितलं मला शंकरपाळी आणता नाही आवडत. तर तो असं कधीतरी मूड आला ना तर कधीतरी खात असते, म्हणून छान लागतं चहा. क्रियांशवरती खेळायला लागला आणि मी भाजी निवडायला लागले, म्हणजे कोथिंबीर निवडायला लागले. क्रियांशला अजून काहीच नाही माहिती की कोण येणार आहे कोण नाही. त्याला अवघी बोर होत होतं. शेजारी पिऊ दिदी पण नव्हती,
त्यामुळे तो मला वरती चल म्हणला म्हणून त्याला थोडा वेळ वरती आणलं आहे. मला पण स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची आहे, पण वरती आता बसल्या बसल्या काय करू म्हणून कोथिंबीर आणली आहे निवडायला आणि थोडं लसूण तेवढ्यामध्ये तेवढं होतं आणि याचं खेळणं पण होतं क्रियांशचं, त्यामुळे तो खेळतोय जरा वेळ. कोणाची असती? तुमची? कोणाची असती? पण नाही, तिथं कुठली दीदी असती? कुठली? परी दीदी असती. अजून कुठली दीदी असती? आर्या दीदी पण असती का? अजून कोण कोण असतं? आजी आणि मामा पण असतो का? तो कुठला मामा? ते कुठला? आजीच्या घरातला. कुठला मामा? पण मामाचं नाव काय बरं? विशाल मामा. अच्छा. आपण जे काम आणलं होतं ते काम पण झालंय, कोथिंबीर निवडून झाली आहे आणि आता बघू शकता अंधार पण झालेला आहे, अंधार होत आलाय. त्यामुळे आता मी घेऊन जाते क्रियांशला खाली, कारण मच्छर आता परत इथे पण दिसायला लागलेत मच्छर, त्यामुळे पहिलं आता घरात जावं लागेल. काय करू क्रियांश? आता मच्छर खूप आहेत, खाली जाऊन आता खाली जायचं. आता तिला पण स्टडी करायचा आहे, 1 2 3 करायचंय, जेवण करायचंय. अंधार होत आलाय त्यामुळे मच्छर पण दिसतात. आता पाणी आलंय नेमकं बरोबर त्याच वेळेस मम्मी वगैरे पण आले. गणेश गेले तर त्यांना घ्यायला आणि क्रियांश पण गेला त्यांच्याबरोबर, त्यामुळे त्याला आता बाय डिफॉल्ट कळणारच आहे. सगळं असं एकाच वेळेस झालं बरोबर. आणि असं झालंय आता की आतलं पाणी बंद झालं आणि बाहेरचं पाणी येतं, त्यामुळे मला आता डबल काम करावं लागतं. इथून पाणी इकडे टॅप भरावं लागायला लागलं. सगळं आजच व्हायचं होतं. अरे कोण आलं? कोण आलं? अजून कोण आलंय? राजश्री आली का? मग आता कोण? मम्मी आलेत का? कोण आलंय रे? कोण आलंय? क्रियांशला माहितच नव्हतं. बसा. मागेत ना? हा बस बस. बरोबर नेमकं पाणी आलंय. राजश्री आणि राखी ताई येतात, ते दोघी पण आलेत आता. 9 वाजले त्यांना येता. चला आता हे फ्रेश होतील आणि फ्रेश झाला आम्ही जेवायला बसू सगळे, तेव्हा आपण भेटूया. मी पण आवरते, मला पण आवरायचं बाकी राहिलंय, सगळं पसार आवरायचं आहे. इथं बघा कसा गोंधळ चाललाय आमच्या जेवणाचा. आज सगळ्यांच्या मध्ये करायला लागलाय. जेवायला आज हे मम्मीने आणलाय गरगटा, हे शेवग्याचा रस्सा, अख्खा मसूर आणि अजून इथं भाकऱ्या बनवून आणलेल्या आहेत. आणि हे काय मम्मी? ते गोल गोल हे बाजरीचे उंडे जे आज केले जातात. आजच करतात वेळामोशाला ना. हा शेतात जाऊन करतात, तर ते घेऊन आलेत गरगटा वगैरे. तिखट लागलं आणि क्रियांश पण आज खायला लागलाय सगळ्यांचं बघून बघून. काय तिखट लागलं? अच्छा, मग ते खाऊ नको. चला आता आम्ही पण जेवून घेतो. जेवण करून झालं आमचं सगळ्यांचं, आवरून पण झालंय, सगळं घरातलं पण आवरून झालंय. आता वेळ झाली स्वीटची. सगळ्यांसाठी लाडू खाता खाताच आपण डिस्कस करणार आहे 31st बद्दल. या गोड काहीतरी. हो मम्मी लाडू घे, उठा. बेसनचे लाडू मम्मी आणली होती, परवा आलती ना, ते बनवून आणली होती.
होय? तुला पाहिजे? आम्ही सगळे खाणार आहे, तुला नको? हे तिला झोप लागली अरे, ती दमली आहे, राहू दे, नको तिला डिस्टर्ब करू. समोरचा दादा कुठला? काका पण येत आहे. शिव काका शिव काका म्हण. शिव काय हट, तसं नाही म्हणायचं. फोनवर बोल. एक ते लागेल तिला, तसं नाही करायचा. हे बघ शिव काकाला म्हण फोनवर, काका तुम्ही या, काकू आले इकडे या. हा? बोल ना शिव काकाला फोन शिव काकाला फोन लावून दे का. तिथं इकडेच आहे 31 डिसेंबर आपण इकडे साजरा करू. मग आता आलो तर काय तर प्लॅन करू म्हणे. आता मग आणू दे 4-5 बीर बीर मटन ते तर असतं तर चालू आहे आमचं आता 31st प्लॅनिंग. काय करायचं काय नाही तेच चाललेलं आहे. तर काय होतंय ते तुम्हाला दिसेल पुढच्या व्लॉग मध्ये. तर पुढचा व्लॉग पण बघायला विसरू नका. आणि हा व्लॉग आवडला असेल तर शेअर करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत प्रियांश, तोपर्यंत असं कर, बाय बाय. सगळेजण म्हणा बाय बाय. सगळेजण म्हणा बाय. खाऊ करा खावा. आजी सगळे अनेक मग तुम्ही पण या. गाडी आणि तो सायकल येते गाडी. त्यांना काय अपडेट येते का सगळी इथं हे तिथं ते. तुम्ही पण या म्हणा. तुम्ही पण या. ती कार मध्ये बसले या. बागेत सदल घेऊन या म्हणे. बॉक्सच्या रानाजवळ या. तिथे पण इथनं दुखावं लागलं. लड्डू खायला या. दुखावला. हो फोन फोन मधून खावा लड्डू. इकडे बसा. खाऊ खावा आणि झोपा. खाऊ खावा झोपा. नको करू शिव काका. गोरू नको. गोरू नको शिव काका. चला जेवलात का विचार. तू जेवला का? हे भरलं का सांग. टमी भरलाय म्हणून सांग. त्याच्यात जागा आहे. मग काय तरी टाकावं लागतं होतं. बनाना. अजून सांग काय घेऊन. कट करते अजून काय पाहिजे तुला? आता कट करते ते. ऍपल. काही सांगू नकोस क्रियाश. ते आले तर काही तेच घेऊन येतील. लवकर या. नको या. पळत या आमच्याकडे. पळत या. आणि डाळ मग मी डाळ वाटतो. मग मी हा हिला बरोबर कळतं. चालू करतो मग चुका येते. मग शिव काका येते. गुड नाईट. दे आता बाय. गुड नाईट काका बोलत ठेवा बरं. तू का म्हण. कट करू का विचार. कट करू का विचार. देते काकू कट करते दे. मी पण तुला कट करू का विचार.